कुमारे साहेब, तुम्ही शेतीचं काम करता? हा, चालन साहेब. शेती काम करता ना तुम्ही? हो. आता हे काय लावलं तुम्ही? हे साहेब याला सरकी म्हणजे कापूस. कापूस येतो गेला? हो. कशातून कापूस येतो? म्हणजे याला दोड्या येतात. हा. दोड्या आल्यानंतर मग ह्या असं फकडी होती हा. आणि याच्यापासून मग कपडे तयार होतात. हा. हा. आणि मग कपडे म्हणजे कसे आपले कॉटनचे असू, सुती हा. असू, सुती असो. हा. याच्यापासून तयार केल्या जातात. हे पाहू शकता. मग याच्यापासून तुम्हाला किती उत्पन्न आहे सरकीपासून? साहेब याच्यापासून उत्पन्न म्हणलं ना, हम्म. आम्ही असं राबतोच हा. इतकं हा. की उत्पन्न 4 निघत नाही साहेब. कस काय 4 निघत नाही? आणि तरी आम्ही सरकीत लावतो. नाही, आता 4 निघत ना असं म्हणतात लोकाला. याच्यापासून भरपूर म्हणजे कपडे ते म्हणतात हा. आणि तुम्हाला उत्पन्न कशामुळे निघत नाही? म्हणजे आम्हाला व्यवस्थित भाव द्यायला जात नाही साहेब. किती भाव पाहिजे तुम्हाला? आता आम्हाला कमीत कमी ह्या वर्षी 15,000 रुपये भाव पाहिजे होता कशाला? कापसाला. कापसा ह्या कापसाला हा. किती? 15,000 रुपये. हो. मग आता भाव किती कापसाला? आता काय आता डिक्लेअर केला 7,400. 7,400. हो. कोणी केला? शासनाने. शासनाने केला. हो. गव्हर्नमेंटने? गव्हर्नमेंट. केंद्र सरकारने का राज्य सरकारने? आता ते आता पहा, आता ते आम्हाला एवढं कळत नाही केंद्र सरकार आहे का राज्य शासन आहे. हा. पण त्यांनी शेतकऱ्याला व्यवस्थित भाव द्यायला पाहिजे. हा. आमची सोयाबीन असो, हा. आता आम्ही कसं दिवस रात्र याच्यात राबवतो. हा. मग या कापसाला तुम्ही योग्य प्रकारे भाव द्यायला पाहिजे. आता ही कंपनी कोणी काढी काय कापसाची? हा. सगळे शेतकरी याच्याकडेच चालले कापसाला. हा. आता तुम्ही कापूसच लावू नका. आता आपण सगळ्या शेतकऱ्यांनी जिद्द करा. मग काय लावायला पाहिजे? शेतकऱ्यांनी काय लावायला पाहिजे? काही पेरायचं आपलं मूग, हरभरं हा. आणि तूर लावू, हा. नाही तर मग ज्वारी पेरू. बरोबर. समजा तुम्ही आता कापसाला कदरले, कदरलो आम्ही. तुमचा कार्यक्रम झाला, कार्यक्रमच झाला. कापसाचा कार्यक्रम झाला समजा. आता ही सरकी थैली हा. 1,000 रुपयाला 900 थैली दिली. हा. आणि जर ही शेतकऱ्याची आमची बोगस थैली निघली तर आम्ही याचे जिम्मेदार कोण आहे? शासन गण म्हणतंय हा. तुम्ही धरून द्या. हा. अरे पण डुप्लिकेट थैल्या येतात कसे? तुम्ही डुप्लिकेट आणू नका ना. खरं तुमचं पटलं आपल्याला. हो. अजून काय तुमच्या मनातली समस्या? मनाच्या समस्या म्हणलं कसं आहे बाबा, शेतकरी म्हणलं ना, हा. इतकं राबतो आम्ही साहेब. हा. रात ना दिवस हा. शेतीमध्ये आम्ही काम करतो. हा. ते आता ढोराला सुद्धा काम कमी, एवढं आम्ही काम करतो. हा. म्हणजे फुली पाडणे, सरकी लावणे, बरोबर. आता ही नांगट काढणे, हा. आता हिची मशागत करणे. हा. किती भाव झाला हो, याचा आपण विचार केला पाहिजे. खरं. मग समजा तुम्ही शेतीला कदरले, कापसाला कदरले? शेतीलाच कदरलंय. आता शेतीच करायची नाही. हा. मग आता शेतीमध्ये काय टाकायचं? काहीच नाही टाकायचं, अशीच राहू द्यायची पडी. अशीच पडीत? पडी. मग आता तुम्ही पडीत ठेवल्यावर मग आता लोक काय खाणार पिणार? काही नाही. तुम्ही तर आता तुम्ही तिथं बाजरी, गहू, ज्वारी सर्व पीक काढायचे. पण त्याला भावच नाही तर कशाला काढायचे? त्यापेक्षा आपण 200 रुपयाने काम केलं रोज मी, तर काय रोज पडायला लागला 200 रुपयाने. हा. 200 रुपयाने रोज केला तर 6,000 रुपये महिना पडायला लागला. 6,000 आणि 6,000चा महिना वर्षाला किती व्हायला लागली? वर्षाला आता ते भरपूर आले 60-70 हजार. आणि तेच परवडते. याच्यात काय 5-10 हजार बी निघाय ना, उत्पन्न लावून बी, खर्च करून बी. मग आता तुम्ही समजा रोज हेच काम करणार दुसरं? ही शेती सोडून द्या ना. सोडून द्या ना. इकले, ढोरं इकले, चट इकले का? कारण मग आता तुम्हाला लेकरा बाळाला दूध खायलाय का? गाय गी सगळं इकलं? ही नाही. आता इकून टाकायचं. हा. ढोरं नाही, जनावर नाही, काहीच नाही ठेवायचं. आता तुम्ही चारा नाही, पाणी नाही प्यायला. हे असं ऊन पड बाय ना, पाणी का असा घाम जर कंपनीतल्या माणसाला आला का, 1,00,000 रुपये मी देईन त्याला महिना. कंपनीतल्या कंपनीत एसी असते हो ना. मग त्याच्यामुळे त्याला म्हणलं घाम असा आला 1,00,000 रुपये महिना मी देणार शेतकरी. हा. आता कंपनीत जो माणूस काम करतो त्याला 15-20 हजार रुपये महिना असतो. त्याचे वर्षाचे उत्पन्न किती होते? त्याचे भार होते. पण कसं 3-4 लाख रुपये वर्षाचं उत्पन्न होतं. तुम्हाला वर्षाचं उत्पन्न किती होतं मला सांगा? आम्हाला काय निघून फक्त 5 नाही तर 10,000 रुपये, ते बी मुश्किल नाही तर निघतच नाही. हा. बरोबर. याच्यामुळे तुम्ही कदरले. हो, कदरले. बरोबर. अजून काही समस्या का? आणि काय खायचं खा म्हणा आमचं ढेकळं. कोणाला तुम्हाला काय खायचं का आमचे ढेकळं खा म्हणा. येऊन कोणाला बी असं वाटत असलं ना, शासन असो कोणी असो, म्हणा ही येऊन माती खाते. बरोबर. तेव्हा तुम्हाला याचं अनमोल कळेल. शेतकऱ्याचं काय तर तुम्हाला कळेल. नाही का? त्याच्याशिवाय त्यांना बी कळणार नाही बाबा शेतकरी कसं करतोय. आता हा महिना कोणता चालू आहे? आता ह्यो मेचा महिना कडक ऊन चालू. हा. तरी पण निसर्ग तुम्ही काढली नाही. काय काढावं? एक तर निसर्ग बी साथ देत नाही. हा. पाड आता खूपच पडवी नाही तर पडतच नाही. हा. आता पाय ना पाणी. मग आता ही सरकी तुम्ही कधी काढणार? आता काढू आणि आता
जेव्हा आमच्या मनाला आलं नाही तर तसेच ढोराला ठेवू चारायला. असं आहे का? हो. बरं बरं. जय जवान जय किसान.